नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचे 8वे प्रकरण पर्यटन आणि इतिहास अभ्यासत आहोत. यामध्ये पुढील मुद्दा आहे पर्यटनाचा विकास. देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी, उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची उपलब्धता, त्याचबरोबर प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे आणि पर्यटनाचा एकंदर पर्यटन क्षेत्राचा, पर्यटन स्थळाचा विकास साधण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. पर्यटकांना सुखसुविधा उपलब्ध झाल्या तरच ते पर्यटन क्षेत्रांना भेटी देतील. यातूनच पर्यटनाचा विकास होईल. त्याचबरोबर पर्यटक हे पर्यटनासाठी आलेले असतात. तेथील ऐतिहासिक वस्तूंची काळजीही आपण घेतली पाहिजे, कारण ह्या ऐतिहासिक वस्तू किंवा वास्तू पाहण्यासाठीच पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. मग या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचे विद्रुपीकरण आपण करू नये. विद्रुपीकरण म्हणजे काय, तर तिथे त्या वस्तू किंवा वास्तू खराब करणे, त्याच्यावर विचित्र चित्रे काढणे किंवा रेघा ओढणे, तिथली तोडफोड करणे असे आपण करू नये. किंवा भिंतीवर काही मजकूर लिहिणे, झाडांवर कोरणे, जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे, परिसरस्थळी सुविधांचा अभाव असणे, ज्यायोगे अस्वच्छता वाढते, यासारख्या गोष्टी आपण टाळायला हव्यात. या पर्यटन स्थळांची स्वच्छता आपण ठेवणे तितकेच गरजेचे आहे. एक पर्यटक म्हणून सुद्धा आपली ही जबाबदारी आहे. मुलांनो, पाठ्यपुस्तकामध्ये सांगा पाहू या शीर्षकाखाली तुम्हाला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे पर्यटकांसाठी आपणास कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. जर आपण पर्यटक म्हणून कुठे गेलो, एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी गेलो, तर कोणकोणत्या अडचणी आपल्यासमोर येतात, त्यासाठी त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या सोयी करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं. तर बघा, प्रवासी वाहनांची आणि दुभाषी पर्यटक मार्गदर्शक यांची चांगली सोय करायला हवी, हे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या ठिकाणी आपण ज्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जाणार आहोत, तिथे वाहनांची व्यवस्था जाण्याची असली पाहिजे. त्याचबरोबर दुभाषी पर्यटक मार्गदर्शक आपल्यासोबत असायला हवा, जेणेकरून तो आपली भाषा इतरांना सांगेन, इतरांचे भाषेतून भाषांतर करून ते आपल्याला सांगेल, जेणेकरून आपल्याला बोलण्यासाठीच्या किंवा व्यवहारासाठीच्या कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. त्याचबरोबर योग्य आणि स्वच्छ निवासस्थाने तिथे असायला हवीत. जर आपल्याला मुक्काम करण्याची वेळ आलीच तर तिथे निवासस्थाने स्वच्छ असायला हवीत. उपहारगृह उपलब्ध करून द्यायला हवीत. त्याचबरोबर स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्याची सोयसुद्धा असणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळाचा परिसर स्वच्छ तर असावाच आणि जवळच स्वच्छ प्रसाधनगृहेसुद्धा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पर्यटकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होणार नाही, तसेच त्यांची फसवणूक होणार नाही, याची देखील दक्षता घ्यायला हवी. पर्यटन स्थळाविषयीच्या माहितीचे फलक जागोजागी लावलेले असायला हवेत. इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हे आपण चर्चेअंती ठरवायचे आहे.
त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला आहे की पर्यटकांशी स्थानिक रहिवासी या नात्याने तुम्ही कसे वागाल? जर एखाद्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आपण राहत आहोत, आपण स्थानिक रहिवासी आहोत आणि काही पर्यटक तिथे भेट देण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांच्याशी आपली वर्तणूक कशी असायला हवी? तर बघा, पर्यटक स्थानिक रहिवाशांच्या विश्वासावरच पर्यटनस्थळी येत असतात आणि म्हणूनच आपण पर्यटकांशी नेहमी चांगलेच वागायला हवे. त्यांना हवे असणारे सगळ्या प्रकारचे सहकार्य आपण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत असलेली पर्यटन स्थळाची सर्व माहिती आपण त्यांना सांगायला हवी. कोणत्या सुविधा कुठे उपलब्ध आहेत, कोणत्या वस्तू कुठे मिळतात, हेही त्यांना सांगायला हवे, जेणेकरून त्यांची सोय होईल. त्याचबरोबर पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्यायला हवी, काळजी घ्यायला हवी आणि स्थानिक रहिवासी या नात्याने ही आपली जबाबदारीच आहे. जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्याचबरोबर पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषाचे प्रशिक्षण देणेही गरजेचे असते. त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील. या पर्यटनासाठीच्या किंवा पर्यटनातील विकास घडवून आणण्यासाठीच्या महत्त्वाच्या बाबी आहेत. मुलांनो, अशा प्रकारे आपल्या पर्यटन स्थळांची आपण काळजी घेऊन पर्यटनाचा विकास आपण साधू शकतो. पर्यटन स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे. आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला लाभलेला आहे. या वारशाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा 2 प्रकारचा वारसा असतो. संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्त्वाची स्थळे आपल्या भारतात आहेत. उदाहरणार्थ ताजमहल आणि जंतर मंतर वेधशाळेच्या बरोबरीनेच महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास पठार यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्थळांचे जतन आपण केले पाहिजे. हा मोठा भौगोलिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा आपल्याला मिळालेला आहे. हजारो परदेशी पर्यटक ही ठिकाणे पाहण्यासाठी भारतात येत असतात. यांचे जतन आपण केले पाहिजे, यांचे संरक्षण केले पाहिजे, काळजीही घेतली पाहिजे. या ऐतिहासिक वारशांचे जतन त्याचबरोबर संवर्धन आपण केले पाहिजे. जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय दिसते? तर स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने, कोळशाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. पर्यटन स्थळांच्या जतनासाठी आपण असा निश्चय करायला हवा की मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही, कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही. अशा प्रकारचा निश्चय करून
आपल्या ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन आपण करणे गरजेचे आहे. मुलांनो, आज आपण इथेच थांबूयात. यापुढील भाग पुढील तासिकेला पाहू. तोपर्यंत धन्यवाद.